भारत या देशावर सुमारे 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केले। त्यांनी त्यांच्या फायद्याकरिता भारतामध्ये दळणवळणाची साधने निर्माण केली, रस्ते आणि रेल्वे यांचं जाळं पसरविलं, परंतु हे सगळं इंग्रजांनी त्यांच्या स्वहितासाठी केलं। 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला आणि भारतातील राजनीतिज्ञांनी भारताला एक नवीन रंगरूप देण्याचे ठरविले। परंतु एवढा मोठा देश आणि प्रत्येकाच्या आशा आकांक्षा पूर्ण करिता विदर्भाचा विकास हा संत गतीनेच होत राहिला। याला सुद्धा तात्कालीन नेते जबाबदार ठरवावे लागतील। परंतु मागील काही काळामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विचारसरणीने विदर्भाचे चित्र आता बदलायला सुरुवात झालेली आहे। त्यातलाच एक प्रकार म्हणून आमच्या प्रतिनिधीने बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचा फेरफटका घेतला। त्यामध्ये खामगाव ते लोणार येथून जाणारा समृद्धी मार्ग सुद्धा त्यांनी बघितला। जी महत्त्वाकांक्षी योजना होती समृद्धी मार्ग, आज आम्ही या समृद्धी मार्गावर आहोत आणि माझ्या आजूबाजूला आपण पाहू शकता, मागेही पाहू शकता, हे काही एका जे इंग्रजी चित्रपट असते त्याच्यातलं दृश्य नाही आहे, तर हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि मेहकर या मार्गावरचं हे दृश्य आहे। आणि भविष्यामध्ये याच्यापेक्षा सुंदर रस्ते नागरिकांच्या सुविधेमध्ये जरूर येतील। आणि खरोखर इच्छाशक्ती असली तर काहीही करता येते। येथे हे सिद्ध झाले। या मार्गाकरिता बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव, दळणवळण मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी जी मेहनत घेतली त्याचीच फलश्रुती म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील हे सुंदर आणि सुटसुटीत जवळपास 120 मीटरचे रुंद असे रस्ते आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा बघायला मिळतात। या मार्गाबाबत बोलताना जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव अगदी मोकळ्या मनाने ज्यांनी केलं, ज्यांनी करून घेतलं त्यांचे सुद्धा आभार आणि धन्यवाद देतात। आणि या मार्गामुळे जिल्ह्याला आणि विदर्भाला काय फायदा होईल, किती किलोमीटरचे आणि कसे रस्ते आहेत हे पाहूया। या संपूर्ण रस्त्याची एक विशेष झलक। बुलढाणा येथून विदर्भ न्यूज करिता महेंद्र मिश्रा यांचा हा विशेष वृत्तांत।